गव्हाच्या पिठापासून तयार केलेली ही पुरी बघू शकता। अजिबात तुम्हाला ही कुठे तेलकट दिसत नसेल। अतिशय खुसखुशीत, कमी तेलकट आणि अगदी दिवसभर जरी म्हणाल तरी मऊ राहण्यासाठी काही टिप्स शेअर केलेल्या आहेत। तर उद्या आहे गुढीपाडवा किंवा मराठी नवीन वर्षाचे तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप 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 शुभेच्छा। तुमच्या सगळ्यांचं सगळं चांगलं व्हावं, तुमच्या सगळ्यांच्या मनासारखं व्हावं हीच बाप्पाचरणी प्रार्थना। गुढीपाडव्याला अगदी घराघरांमध्ये गोडाधोडाचं केलं जातं। आज मी तुमच्यासाठी रोजच्या वापरातल्या गव्हाच्या पिठापासून कमी तेलकट आणि अगदी दिवसभर जरी म्हणाल तरी मौसूत राहणाऱ्या गव्हाच्या कमी तेलकट पुऱ्या सोबतच बासुंदी म्हणजे पुरी बासुंदीचा आज आपण बेत तयार करणार आहोत। तुमच्या घरी पाडव्याचा कसा बेत आहे ते सुद्धा मला नक्की सांगा। तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा गव्हाच्या पिठाची पुरी बनवण्यासाठी कणिक भिजवून घेणार आहोत। तर त्यासाठी मेजरिंग कपने 2 कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 300 ग्रॅम प्रमाणात गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर मल्टीग्रेन आटा घेतला तरी सुद्धा चालू शकेल। घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीच्या प्रमाणाने घेतलेली सगळी जिन्नस मोजून घेणं गरजेचं आहे। 2 कप जर गव्हाचं पीठ घेताय म्हणजे सेम कपने आपण इथे पाव कप किंवा चमचाने मोजाल तर साधारणतः 4 चमचे भरून रवा घेतलेला आहे। जर तुमच्याकडे मोठा रवा असेल किंवा जाड रवा असेल तर मिक्सरला तुम्ही बारीक करून वापरू शकता। म्हणजेच काय, पुऱ्या कमी तेलकट होण्यासाठी बारीक रव्याचा इथे आपल्याला उपयोग करायचा आहे। ही खूप खास टिप आहे, लक्षात असावी। ते आपण चमचाभर साखर घेतलेली आहे। साखर घातल्यामुळे पुरीला एक तर चव छान लागते, शिवाय तुमच्या पुऱ्यांना रंग अगदी छान येतो। इथे आपण गुळाचा उपयोग अजिबात करायचा नाही, नाहीतर त्याने तुमची पुरी कडक होऊ शकते। अगदी पाव चमचा मीठ घेतलेला आहे आणि सेम चमचाने बरोबर 2 चमचे भरून आपण इथे साजूक तूप घेतलेलं आहे। तुमच्याकडे साजूक तूप नसेल किंवा नसेल घ्यायचं तर साधं 2 चमचे तेल वापरलं तरी सुद्धा चालू शकेल। सगळी जिन्नस हाताने 2 मिनिटं चांगली आपण चोळून घेणार आहोत, म्हणजे पिठाच्या प्रत्येक कणाला ही सगळी जिन्नस चांगली लागली पाहिजे। असं 2 मिनिटं चोळून घेतलं की सेम कपने 1 कप साधं पाणी घेतलेलं आहे। आता लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे। ही पुरी बनवण्यासाठी कणकेचा गोळा जितका जमेल तितका घट्ट किंवा टाईट मळून घ्यायचा आहे। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, पीठ मळत असताना असा छान जोर लावत थोडं थोडं पाणी घालत आपण पीठ मळून घेणार आहोत, म्हणजे एकसारखं सगळीकडून पिठाला चांगलं पाणी लागलं जातं आणि पीठ तुमचं अगदी मौसूत राहतं। तर बघू शकता असा हा टाईट किंवा घट्ट गोळा मळून घेतलेला आहे। पीठ मळत असताना थोडा जोर लावावा लागतो, त्या पद्धतीने आपल्याला हे घट्ट गोळा मळून घेणं गरजेचं आहे। आता यामध्ये रवा वापरलेला आहे म्हणून थोडं भिजत घालणं सुद्धा गरजेचं आहे, म्हणून झाकण लावायचं आहे आणि 10-12 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देणार आहोत। आता पीठ भिजेपर्यंत पटकन आपण इथे बासुंदीची तयारी करणार आहोत। तर बासुंदी बनवण्यासाठी साधारणतः लिटरभर दूध एका कढईमध्ये आपण काढून घेणार आहोत।